नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नामे दिलीप युवराज सपकाळे वय 54 वर्ष राहणार अण्णाभाऊ साठेनगर देवळाली गाव नाशिक रोड यांची हिरो होंडा सीडी डॉन मोटरसायकल MH15 BF 3606 ही जेल रोड पाण्याची टाकी परिसरातून चोरी झाल्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल झाली होती। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे गोसावी हे करीत आहेत। या गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके तसंच तपासी अंमलदारांना गाडी तसंच आरोपीचा शोध तातडीने घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकामार्फत अज्ञात आरोपीचा तसंच चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध सुरू होता। दरम्यान गुन्हे शोध पथकाचे गोसावी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे रोशन संजय गोधडे वय 23 वर्ष राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड यानं वरील गुन्ह्यातील वाहन चोरी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं नाशिक रोड हद्दीत सदर इसमाचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकास नाशिक रोड बस स्टँड परिसरात तो फिरत असताना मिळून आला। त्यात चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली। या आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आरोपीकडे सखोल चौकशी करून एकूण 3 मोटरसायकल आरोपीकडून जप्त करण्यात आल्या। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदार शिपाई विजय टॅमगर, विष्णू गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण जाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळ, रानडे आदींनी केली। लोकराज्य न्यूज मुख्य संचालक रवींद्र जाधव, नाशिक रोड।